नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। येस बँकेमध्ये मनसेचे मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी आत येस बँकेत शिरलेले आहे आणि जाब विचारतायत बँकेच्या पदाधिकाऱ्यांना। ज्यांनी फसवणूक केली त्याला त्या अधिकाऱ्याला जाब विचारला जातोय, कारण की एका शेतकऱ्याची जेसीबी जी आहे ती या ठिकाणी उचलून नेली, तिचा परस्पर लिलाव केला। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे कर्मचारी आक्रमक आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी बँकेमध्ये आत आलेले आहे आणि आंदोलन करताय की त्या शेतकऱ्याला न्याय मिळावा। एका गरीब शेतकऱ्याचा जेसीबी बँकेने उचलून नेला परस्पर। या जेसीबीच्या विषयाचे बकेट तुझ्या या गरीब माणूस कुठे येतो? तुला तुम्ही काय माणूस की विसरले का रे? हे माणूस की विसरले का तुम्ही लोक? त्यांची जेसीबी जी आहे ती या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यामुळेच या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी चंदू लाडे, आदित्य दुरुपकर सह सगळे पदाधिकारी आक्रमक आहेत। आणि आपण हे बघा, तुला जे करायचं ते कर म्हणतो, म्हणजे तुझी गाडी दुसऱ्याच दिवशी गाडी विकली का? अरे नालाय का 30 दिवसाचा नोटीस द्यायला लागते ना, अशी कशी विकली? अशी कशी गाडी विकली? जेसीबी नेली त्या शेतकऱ्याला घेऊन आलेले आहे आणि या ठिकाणी जाब विचारला जात आहे। पोलीस सुरुवातीला बँकेत आत प्रवेशच दिला नाही, नंतर मनसेचे कर्मचारी चौथ्या माळावर असलेल्या त्याच बँकेच्या शाखेमध्ये या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करतायत। एका शेतकऱ्याचा जेसीबी परस्पर उचलून नेला आणि त्याचा लिलाव सुद्धा केला आणि अशी माहिती आहे की प्री इंटिमेशन साठी पुरेसा वेळ दिला नव्हता आणि त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेचे सगळे अधिकारी पदाधिकारी जे आहे ते या ठिकाणी आक्रमक आहे आणि जाब विचारला जातोय बँकेच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही या ठिकाणी परस्पर जेसीबी एका शेतकऱ्याचा का विकला गेला। आणि हे आक्रमक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी नागपुरातील येस बँकेमध्ये सुरू आहे। सुरुवातीला चर्चेची मागणी केली होती, परंतु बँकेच्या अधिकाऱ्यांनी जे खालची ब्रांच आहे तिथलं दार उघडण्यासाठी मनाई केली, त्यामुळे चौथ्या फ्लोअरवर हे सगळे पदाधिकारी आले आणि आता बँकेच्या आत शिरलेले आहे आणि जाब विचारला जातोय की या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय का केला, शेतकऱ्याची फसवणूक का केली, यासाठी या ठिकाणी जाब विचारला जातोय। आपण हे दृश्य या ठिकाणी बघितले। नागपूर पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। मध्यस्थ मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय, परंतु जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवू असा निर्धार जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बघा कोणाच्या हातात डिसिजन आहे? म्हणजे ऍक्सिस बँक बेंच होतं हे झाली काय खूप मोठी? म्हणजे येस बँक तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही हिटलरशाही हुकुमशाही चालवाल का? कायदे नियम पाळाल नाही का? सरफेसी ऍक्ट 2002 अंतर्गत तुम्ही याला नोटीस द्यायला पाहिजे होतं। जेव्हा जप्त केली त्याच्या दुसऱ्या दिवशी हा माणूस पैसे भरायला तयार होता ना, मग तुम्ही याला पैसे भरून गाडी का परत नाही दिली? अच्छा, आणि तुम्ही काय म्हटलं? तुझी गाडी निलाम केली, तुला जे करायचं ते करून घे बोलला, माझ्यासमोर बोलला। निकुंज माझ्यासमोर बोलला, खोटं बोललो। तुझ्या तो कोण काय नाव त्याच्यावाला? तो त्या सारू भाऊ होता इथं, त्या सारू नितीन नाही तो इथं सारू भाऊ होता, तो दुसऱ्या दिवशी गायब झाला। त्याला काय म्हणलं माझ्यासमोर? एकूणच जी फसवणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे शेतकऱ्याची, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे। पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी पोलिसांकडनं केला जातोय, परंतु हे सगळे आक्रमक आहेत। मागणी एकच आहे की एका शेतकऱ्याची फसवणूक झाली आणि त्या शेतकऱ्याचा जेसीबी परस्पर विकला गेलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे कर्मचारी जे आहे ते आक्रमक आहे। ज्या शेतकऱ्याचा जेसीबी विकला गेला, ज्याच्यावरून हा संपूर्ण वाद निर्माण झाला, ते शेतकरी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। काय झालं तुमच्या जेसीबीचं? काय झालं सर? यांनी आमचा जेसीबी विकून टाकला, विकून टाकला सर। काय झालं होतं नेमकं? कुठून नेला? तो आरटीओ ऑफिसला पासिंग करायला नेला होता आणि तिथे जप्त केला यांनी। त्या 2 EMI राहिल्या होत्या भरायच्या, यांनी प्रीसेल नोटीस दिला। त्यानंतर आम्ही पैसे घेऊन आलो यांच्याकडे, पण यांनी पैसे नाकारले। तुम्हाला जे करायचं ते करा म्हणे, तुमचा जेसीबी विकला गेला। आम्ही विकून टाकला जेसीबी, तक्रार नाही दिली? तर नंतर मग तक्रार दिली त्यांना। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, यांचा असतो जेसीबी आहे। तो जेसीबी जो आहे
तो आता किती रुपये installment थकली? दोन महिन्याची होती सर. 2 महिन्याची इंस्टॉलमेंट थकली. फक्त किती इंस्टॉलमेंट दिला? 27 इंस्टॉलमेंट दिल्या होत्या. 31 दिले होते. 31 इंस्टॉलमेंट दिल्या. फक्त 2 इंस्टॉलमेंट थकल्यानंतर त्याचा JCB जो आहे या शेतकऱ्यांचा तो उचलून नेण्यात आला आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे पदाधिकारी जे आहे ते या ठिकाणी आक्रमक आहे, आंदोलन करतायत की एका शेतकऱ्याची फसवणूक बँकेकडनं करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी आक्रमक आहे. कायद्याला फॉलो कर. मला सांगा, निलामीची नोटीस